माझ्या महासंघटनेतील सर्व पदाधिकारी तसेच जमलेल्या माझ्या समाज बांधवांना सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, खरे तर आता मी काय बोलू मला हेच कळत नाही का, कारण अण्णाभाऊ साठेंचं जेवढं काही साहित्य आहे, साहित्यरूपी वाङ्मय आहे, त्याचा सारांश अगदी उत्तमरित्या राजाभाई यांनी आपल्यासमोर मांडलेले आहे. बोलायसारखं काहीच ठेवलेलं नाही. तरी मी एक भाईच्या व्याख्यानात न आलेला मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. ही गोष्ट आहे जून 1955ची. जून 1955 म्हणजे अण्णाभाऊ साठेचा जन्म कितीचा आहे माहिती आहे का कुणाला? 1 ऑगस्ट. व्हेरी गुड. 1 ऑगस्ट 1920. आणि ही कथा आहे 1955. म्हणजे अण्णाभाऊ साठे त्यावेळेस असतील 34 ते 35 वयाचे. त्या वयामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव रशियामध्ये पोहोचलं होतं. जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाच्या दौऱ्यावर होते. पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला का गेले होते? आपल्या भारतातील कष्टकरी कामगार यांच्यावर अभ्यास न करता रशियातल्या कामगारांचा, श्रमिकांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचे मते जाणून घेण्यासाठी तिथे गेले होते. ते कार्यक्रम चालू असताना तेथील भर सभेमध्ये तेथील पत्रकाराने उठले आणि त्यांना विचारले, नेहरू जी, तुम्हारे देश में जो सामाजिक कार्यकर्ता है, साहित्यिक है, अण्णाभाऊ साठे है, वो कैसे है? पंडित जवाहरलाल नेहरूच्या चेहऱ्यावरला रंग उडाला. याचं कारण काय की अण्णाभाऊ साठे कोण हे पंडित जवाहरलाल नेहरूंना माहित नव्हतं. त्यांना बोले, मैं अभी कुछ नहीं बता सकता. त्याच्यानंतर दौरा संपून जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू दिल्लीला येतात आणि तिथे विचारतात की अण्णाभाऊ साठे कोण आहेत, तेव्हा त्यांना कळतं की अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, पोवाडे लिहितात. तेव्हा त्यांनी विचारले की ते त्यांचा पत्ता काढा. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंना समजलं की अण्णाभाऊ साठे हे चिरागनगरला एका चाळीमध्ये राहतात. त्यांना अण्णाभाऊ साठेंना निरोप असा पाठवला की तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलवण्यासाठी पाठवले. तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, त्यांना मला भेटायचं आहे तर माझ्या झोपडीत येऊन भेटा, मी तिथे जाणार नाही. असे स्वाभिमानी अण्णाभाऊ साठे होते. तसंच आपला समाज स्वाभिमानी असायला पाहिजे. कुणाच्या नेत्याची चापुलगिरी करण्याचा अर्थ नाही. मित्रांनो, मला आत्ताच शेटणी बोलले की इकडे तिकडे विभागू नका. अजिबात विभागत नाही शेठ. आमचा समाज म्हणजे एक अण्णाभाऊ साठेच्या विचारावर चालणारी गाडी आहे आणि आमचे लोक म्हणजे त्या गाडीचे चाका आहेत. कसं असतं, कधी एका टायरात हवा कमी असते, कधी जास्त असते. त्याच्यामुळे इकडे तिकडे झाले. पण हे आम्ही नक्कीच हवा व्यवस्थित करू आणि एकाच लाईन मध्ये चालू, हे आमच्या समाजाचं ध्येय आहे. बस एवढे बोलतो आणि थांबतो. जय लहुजी.